हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की आज आपल्या घरी येणार आहेत एक स्पेशल असे पाहुणे. तर ते कोण आहेत तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळेल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता मी करत आहे डेकोरेशनची तयारी. ओके, तर हे बघू शकता जे की मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. हे मी आता इथं वॉलवरती फिट केलेलं आहे. आणि आता राहिले इथं मला हार्ट शेपचे रेड कलरचे ते बलून आहेत. ते बलून मला इथं लावायचे पूर्ण वरती. तर चला आपण तयारी करू. मी माझी हेल्प करते ना तू. तर आपण आता आपल्या घरी पाहुणे येणार आहे, सांगू नको हा. ओके, आपण आता पटापट बलून लावू. ओके, हे बघ एवढे हार्टचे बलून लावू असे, राईट? हा ना. ओके, तर हा झाला आपला बलून फुलून. हाय, आय लव्ह यू. दिसतंय? आय लव्ह यू. पकडू दे ना डॅडाला. आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हण. टू यू. आणि ते पाहुणे दिसते प्रभा. आणि ते पाहुणे असे आहेत की जे आपल्या घरी पहिल्यांदाच येत आहेत. ओके, तर त्याच्यामुळे पहिल्यांदाच जोडीने येत आहेत पाहुणे. आय गेस जे मला ओळखतात मे बी त्यांना माहित असेल की आता घरी कोण येणार आहे. ओके, पाहुणे येणार आहेत. पाहुणे कोण येणार आहेत सांगू नको. ओके, मम्मी पाहुणे येणार आहे. हा, राईट. हाय गाईज, इकडे ये राधाराणी, इथे ये. मम्मी चिटका ना फुलून. हे आहे आपलं फायनल मेक ओव्हर. हे असे मी बलून लावून घेतलेले आहेत. अजून बरेचसे डेकोरेशन राहिलेलं आहे. तर चला आता रांगोळी काढायची राहिली माझी. तर आता मी रांगोळी पण काढून घेणार आहे. हे बघ राधाराणी, इकडे बघ की, इकडे बघ काय आणलं ह्याच्यात. हे बघ तुला खाण्यासाठी आजीने काय पाठवलंय. हे बघ रामफळ आहे का, दिसलं तुला? हे बघ रामफळ. हे रामफळ आमच्या शेतातले आता आमचे भैया आणि वहिनी घेऊन आलेत. हाय. हे बघा बकेटच पाठवलंय मोठं, आहे की नाही? एवढे रामफळ देतात राधाराणी. बघ आपली आजी आहे का. थँक्यू बोल आजीला. अगं हे खा ना, हे आणलंय छान. ते कशाला खाते? मला आवडतंय, खा मग. आणि दिले काय दिले राधाराणीचं? लाडू. बापरे बाप, एवढे लाडू देतात का कोणी? हा, वाव, किती छान लाडू पाठवले बघ ना. खा ना तू. नाही खाणार तू? लाडू पाठवलेत राधाराणी आजीने. रामफळच रामफळ खावा. नाही का. आणि ही वांगी, रामफळ आणि ही वांगी तुझ्यासारखी छोटी छोटी गोरी गोरी आहे का. थँक्यू बोल. थँक्यू आजी, बाबा, मामी, मामा. थँक्यू बोल. थँक्यू.
मोबाईलमध्ये बोल बरं थँक्यू. तर आज आपल्या घरी आलेले आहेत भैया आणि बहिणी, पहिल्यांदाच आलेले आहेत, जसं त्यांचं नवीन लग्न झालं तसं. तर गडंगण जेवण्यासाठीच बोलवलेलं आहे, तर ते आलेले आहेत आणि आता आपण करत आहोत पुरणपोळी. तर इथं मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, पुरणाची डाळ. तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही आपल्याला भरपूर सारं पाणी ओतून कुकरवरती आता ही शिजून घ्यायची आहे छान मऊ अशी. कारण पुरणपोळी बनवण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो, तर कमीत कमी अर्धा 1 तास अगोदर स्वयंपाक चालू करावा लागतो, तेव्हा कुठे जेवायच्या टायमिंगपर्यंत स्वयंपाक पूर्ण ओके होतो. तर पटापट आता मी स्वयंपाक करून घेणार आहे सगळा. एकदम डाळ अशी मऊ झालेली आहे, तर हे असं छान एकदम मऊसर पुरण शिजून घ्यायचं. आणि आता हे तुम्हाला जेवढं आपल्याला आमटीला काढावं लागेल थोडंसं, त्यातलं तर मी आमटीला काढणार आहे. आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये गुळ किंवा साखर, तुम्हाला जे पुरणाची पोळी तुम्हाला साखरेची आवडते की गुळाची आवडते, काही जणांची आवड वेगळी असते, गुळाचं आवडते काही जणांना साखरेची आवडते. तर मी गुळ घालून हे आता शिजायला ठेवणार आहे परत एकदा डाळ, आणि परत पुरण पात्रातनं आपण छान अशी मऊ करून घ्यायचंय. इकडे मी आमटीसाठी डाळ काढून ठेवलेली आहे. आता ही आपल्याला पुरण पात्रातनं गाळून घ्यायची आहे. आणि इकडे बघा हे आता आपलं पुरण पोळी बनवण्यासाठी पुरण बनवायचं आलो आहे. इकडे मी मला म्हणजे जेवढं ह्याला आवश्यक आहे तेवढा गुळ घातलेला आहे मी, आणि हे आता छान असं एकजीव मिश्रण करून घ्यायचं हलून. ही डाळ पूर्ण स्मॅश झाली पाहिजे, याच्यामध्ये हे गुळ टाकलेलं आहे मी. आता हा गरमीने वितळायला चालू होतो, आणि ताजा गुळ घेतलेला आहे त्याच्यामुळे हा इतका असा गच्च नाहीये, खूप मऊ आणि सॉफ्ट आहे गुळ. तर आता आपलं पुरण शिजून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी आमटीसाठी काढलेलं आहे सेपरेट, आणि इकडे पुरण हे शिजून रेडी आहे. तर पुरण हे आपलं रेडी आहे हे कशावरून ओळखायचं, तर बघा ही जी तुम्हाला पळी दिसते, ही पळी मी अशी रवून ठेवलेली आहे कुकरमध्ये. तर ही पळी हालत नाहीये किंवा अशी बाजूला इकडे तिकडे जात नाहीये. तर आपलं समजायचं पुरण काही वेळेला काही जणांचं खूपच घट्ट होतं, पोळी बनत नाही, आणि काही जणांचं झालं तर खूपच पातळ होतं, मग त्यामुळे पोळी लाटता येत नाही. तर असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे ही पळी जी आहे ती तुम्ही जेव्हा कधी पुरणामध्ये घालाल तेव्हा ही अशी बसली पाहिजे. ओके, पुरण शिजलेलं आहे हे आपल्याला कसं समजणार, किंवा ते रेडी झालेलं आहे, ओके झालेलं आहे 100%, ना कमी ना जास्ती, तर ते कसं समजायचं. तर हे बघा, ही दिसतंय तुम्हाला, व्हिडिओ चालू थांब जरा, शांत बस. तू कसं पुरण बनवते आहे ना, चिकू इथे प्याज मम्मी मला बी फिरवायचं. मम्मा मला बी फिरवायचं. बस खाली. मम्मी मी फिरवणार. आता जवळपास स्वयंपाक अर्धा पूर्ण झालेला आहे, आणि इकडे रांगोळी काढलेली आहे. माझी मैत्रिणीने सुद्धा याच्यात थोडी हेल्प केली, रांगोळी वगैरे काढली तिने, सगळी बॉर्डर काढली साईडची. आणि इकडे मी दरवाजापाशी फुलांचं असं सुंदर असं डेकोरेशन करून घेत आहे, कारण भैया आणि बहिणीचं वेलकम करायचं आहे. आणि ते खूप पहाटे आले होते सकाळ सकाळ, तेव्हा काही जमलं नाही. मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेस सुंदर असं त्यांचं वेलकम करावं. आणि ते दोघं गेलेले आहेत आता बाहेर फिरण्यासाठी. मग म्हटलं ते येईपर्यंत आपण सुंदर डेकोरेशन करून ठेवावं, मग ते आले की त्यांचं सुंदर असं ग्रँड वेलकम करायचं आहे. तर बघू शकता ही सुंदर अशी जी तुम्हाला बॉर्डर दिसत आहे रांगोळीची, ही माझ्या फ्रेंडने काढलेली आहे. मला हेल्प केली थोडीशी, तिने मदत केली काढण्यासाठी, कारण एकटीला सगळी कामं करायची होती, स्वयंपाक प्लस डेकोरेशन प्लस रांगोळी. तर थोडी हेल्प केली, सुंदर असं डेकोरेशन तयार झालं, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर लगेच मी पण इकडे तयार झाले, सुंदर अशी साडी वेअर केली, पुचुडा घातला. बघ, हाय, आपण नटून बसलो आणि आपली लाईट गेली आहे की नाही. बघ, मामी पण रेडी झाल्या, राधाराणी रेडी झाली, मम्मा रेडी झाली, आणि आपल्या घरची काय लाईट गेली. कसं आता आमचं सगळं आवरून झालेलं, आणि तेवढ्यात लाईट गेली. म्हटलं येते की नाही की, पण बऱ्याच वेळ वाट बघितल्यानंतर लाईट आली. म्हटलं चला देव पावला. आणि नंतर त्या दोघांचं वेलकम, वहिनी पण सुंदर अशा रेडी झाल्या होत्या, आणि नंतर दोघांचं वेलकम करून घेतलं.
सुंदर असं वेलकम झालं आणि माझा स्वयंपाकसुद्धा पूर्ण रेडी झाला होता. त्यानंतर त्या दोघांनाही पुरणपोळीचं सुंदर असं ताट वाढलं आणि दोघांनाही म्हटलं की दोघांनी एक एक घास खाऊ घातल्याशिवाय जेवण करायचं नाही. आणि आमचा भैया बघा वहिनींना कसा परेशान करतोय, पण वहिनींनी शेवटी खाल्ला घास आणि नंतर वहिनींनी पण भैयाला भरवलं आणि असं सुंदर आमचा कार्यक्रम साजरा झाला. खूप छान वाटलं, मन भरून आलं, एकदम आनंदी असा कार्यक्रम पार पडला.